टेक विजय डेक वर तुमचं स्वागत आहे। तुम्ही जो टॉपिक पाहून आलात त्याचं संपूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओत मिळणार आहे। विजय सर सविस्तर माहिती सांगणार आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। तुम्ही घर घेतलंय 20 लाखाचं, पण त्या घरासाठी तुम्हाला अजून 20 लाख फक्त व्याज म्हणून भरावं लागणार आहे, म्हणजे एकूण 40 लाख रुपये। पण जर मी तुम्हाला सांगितलं की ही 20 लाखाचं व्याज तुम्ही SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन घेऊन तुम्ही हे शून्य करू शकता। होय, हे शक्य आहे आणि याचा सविस्तर उलगडा आपण आज या व्हिडिओ मध्ये करणार आहोत। तर नमस्कार, मी विजय डाके। व्हिडिओला सुरुवात करूया। घर घेतल्यावर व्याज का आणि किती लागतो? आपण 20 लाखाचं घर घेतलंय आणि ते बँकेकडून होम लोन घेतलंय। उदाहरणार्थ लोन आपण घेतलंय 20 लाख रुपये, त्याचा व्याज दर एक्झाम्पल मध्ये इंटरेस्ट रेट असेल 8%, हे वर्षाला, कालावधी याचा असेल 20 वर्षे, तर याचा EMI येणार आहे आपल्याला 16,729 रुपये प्रति महिना। एकूण आपल्याला परतफेड करावं लागणार आहे इंटरेस्ट रेटच्या हिसाबाने 40 लाख। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम। 15,000 20 वर्षामध्ये एकूण व्याज 20,15,000 रुपये। याचा अर्थ 20 लाखांचं घर घेतलं तर तुम्ही बँकेला 20 लाख रुपये व्याज म्हणून देणार आहात। बाबू भाई असं डायरेक्ट बाबू, तेरा तो गेम बजाना पडेगा। मित्रांनो, आता SIP म्हणजे काय आहे नेमकं? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे नियमित ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे। SIP चे फायदे कोणते आहेत बरं? तर प्रत्येक महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक करणं आणि चक्रवाढ व्याज। पार्टी वाले ने घुटने टेक दिए, मैं नहीं मानता। और सचिन टिचकुले का झंडा लहरा दिया। नाना जिंदान। तुम्हाला परतावा भेटणार, कंपाऊंड रिटर्निंग भेटणार। जोखीम आणि याचा नियम आहेत काही, दीर्घकालीन श्रीमंतीचाही शक्यता असते या SIP मध्ये। बरे, SIP चं गणित काय असावं, याचा व्याजदर कसा भेटतो याच्याबद्दल आपण बघूया। की आपण जर दर महिन्याला 5,000 ची SIP गुंतवणूक केली आणि त्यावर सरासरी 12% वार्षिक परतावा गृहीत धरला, तर 20 वर्षानंतर तुम्हाला महिन्याला 5,000 गुंतवल्यानंतर तुम्हाला तुम्ही 20 वर्ष तुम्ही गुंतवला, तर एकूण गुंतवणुकीला तुम्हाला, समजा तुम्ही एकूण गुंतवणूक तुम्ही 12 लाख रुपये केलंय, अंदाजे परतावा तुम्हाला 30 लाख ते 36 लाख रुपये मिळू शकतो। आणि हे पैसे तुम्ही तुमच्या होम लोनवर भरलेल्या व्याजाच्या 20 लाखापेक्षा जास्त आहेत। म्हणजे SIP मध्ये गुंतवणूक तुमचं होम लोन सुरू करू शकतं। मग करायचं काय? SIP सुरुवात कसं करायची? तर तुम्ही घर घेतले असेल किंवा घेणार असाल तर पुढील गोष्ट लक्षात ठेवा, होम लोन सुरुवात करताना तुम्ही SIP ची सुरुवात करा। SIP ही खर्च नसून तुमचं भविष्यातील व्याज भरायचं एक शस्त्र आहे। यासाठी फक्त नियोजनाची आणि शिस्तीची गरज असते। मी SIP कुठे करायची याची मोबाईल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। ती एंजल वन या ऍप्लिकेशनवर तुम्ही जाऊन SIP करू शकता आणि सोप्या पद्धतीने करू शकता। तर लगेच जा, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दे, त्यावर क्लिक करून तुम्ही SIP करू शकता। तर बरं, आपण आता बघूया काही SIP करण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, टिप्स आहेत ह्या। SIP ची रक्कम तुमच्या EMI प्रमाणे किंवा त्याच्या 25 ते 30 एवढी असावी। दीर्घकालीन SIP म्हणजे चक्रवाढ परिणाम प्रचंड असतो। शक्यतो इनलेस सारख्या टॅक्स सेव्हिंग्स म्युच्युअल फंडामध्येच वापर करा। गुंतवणूक करताना योग्य सल्लागार कोणी असेल तुमचा तर त्याच्याशी संपर्क करा। पण SIP मध्ये, FD मध्ये, RD मध्ये, लोन मध्ये किती परतफेड भेटते? ही SIP मध्ये आपल्याला 10 ते 15% आपल्याला रिटर्न भेटू शकते। हे FD मध्ये आपल्याला 6 ते 7% भेटते, हे RD मध्ये आपल्याला 6 ते 7% भेटते। ते आपल्याला प्रमाणे आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला, जर तुम्ही 20 लाखाचा घर घेतलंय असेल आणि त्यावर 20 लाख व्याज भरावं लागत असेल, तर SIP हे एक जबरदस्त आर्थिक
शस्त्र आहे. मित्रांनो, दर महिन्याला SIP मध्ये गुंतवणूक केली तर हे व्याज भविष्यात भरता येतं आणि एक प्रकारे व्याज शून्य करता येतं. बँकेला फक्त व्याज भरत राहण्यापेक्षा तुमचं स्वतःचं एक व्याज झाकणारं विशिष्ट शस्त्र SIPच्या रूपात तुम्ही करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि टेक विजय डाके चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आर्थिक सल्ल्यांसाठी आपण पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.